हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. आणि तुम्हा सर्वांना छत्रपती शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर टायटलवरून तर तुम्हाला समजलंच असेल आज काय आहे. तर आज आहे माझी ड्रायव्हिंग एक्झाम. थेरी झालेली आहे, आज प्रॅक्टिकल आहे. आणि सकाळीच असल्यामुळे सकाळी 8 वाजता माझी एक्झाम चालू होणार आहे. आणि जिथून एक्झाम चालू होणार आहे ते सिटीपासून थोडं लांब आहे, सिटीच्या थोडं बाहेर आहे. म्हणजे आम्ही राहतो या टोकावरती आणि ते जिथं एक्झाम स्टार्ट होणार आहे ते दुसऱ्या टोकावरती आहे. तर मला सकाळी लवकरच निघायचं आहे. तर म्हणून आज सिम्पल मुलींना टिफिनमध्ये सर्व गोष्टी सिम्पल देत आहे. माझी अंघोळ वगैरे झाली आहे, देवपूजा झालेली आहे सकाळची. तर आज मी मुलींना सिम्पल म्हणजे फ्रीजमध्ये ते होतं त्याच्यानंतर डोनट आणलेलं होतं. तर अर्धा डोनट त्यांना दिलेलं आहे. शेव होते घरामध्ये थोडेसे आणि गाजर हे सर्व आज त्यांना टिफिनमध्ये दिलेलं आहे. अदितीचे बाबा आज घरूनच काम करणार होते कारण की ते मुलींना सोडून देणार. अदिती तर 7:45 वाजता जाते, पण मला घरून निघायचं होतं 7 वाजता कारण जायला थोडा टाईम लागतो. म्हणून मी 7 वाजताच निघाली. अदितीची तयारी वगैरे करून दिली. अन्वीची बाकी होती तर अन्वीची अदितीचे बाबा करणार. आणि आता मी निघते आणि नंतर टिफिन वगैरे त्यांचे पॅक करून दिलेले आहे. अदितीचे बाबा त्यांना किंडरगार्टनमध्ये सोडून देतील. तुझी बॅग नाही नेत काय? ओके, पास होऊन येते आता मी. मग तुम्हाला चालू होईल, मग गाडीत बसून मी तुम्हाला उद्या कुठे पण फिरायला. चला, श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. लक्ष्मी माता की जय. तर मी आता निघाले. इथूनच जो माझा ड्रायव्हिंग टीचर आहे ते मला इथून घेणार आणि आम्ही सोबत मग आता सेंटरवरती जाणार आहे जिथून एक्झाम स्टार्ट होणार आहे तिथं. तर तुम्ही बघू शकता सकाळच आहे, अजून दिवस पण निघालेलं नाही कारण इकडे 7 वाजता थोडा अंधारच राहतो. आणि आता मी आलेले एक्झाम देऊन घरी. आणि तुम्हा सर्वांना सांगायला मला खूप आवडेल श्री स्वामी समर्थ माऊलीच्या आणि लक्ष्मी मातेच्या गजानन बाबाच्या कृपेने. आणि आजच्या या खास दिवशी मला जर्मन ड्रायव्हिंग लायसन मिळालेलं आहे. खूप भीती वाटत होती कारण की बरेच लोक मी बघितलेले आहे खूप प्रयत्न करतात. कारण तुम्ही बघाल ना तर जर्मन ड्रायव्हिंग लायसन मिळवणं खूप कठीण आहे. खूप स्ट्रिक्ट इकडे एक्झाम होते. छोट्या छोट्या गोष्टीमुळे ते फेल करतात. 45 मिनिट म्हणजे 45 मिनिट एक्झाम चालते. माझी तशी 50 मिनिट चालली. आणि माझी एक्झाम जी आहे ती पूर्ण त्यांनी सिटीच्या बाहेरून घेतली. म्हणजे मला जास्तीत जास्त 100 आणि 70च्या स्पीडने गाडी चालवावी लागली. आणि एक असते ना भीती असते कारण मोठे मी बघितले अदितीच्या बाबांचे मित्र 4-4, 3-3 वेळा त्यांनी एक्झाम दिलेली आहे, फेल झालेली आहे. त्याच्यामुळे मला एक भीती पण होती माझ्या मनामध्ये. पण माऊलींच्या कृपेने, लक्ष्मी मातेच्या कृपेने आजच्या खास दिवशी मला लायसन मिळालेले आहे. तर इथं सिम्पल घरी आल्यानंतर सर्व आवरून घेतलं कारण सकाळी किचन वगैरे तसंच पडलेलं होतं. तर सर्व आवरून घेतलं आणि नंतर मग सिम्पल आपलं पिठलं भाकरी केलं कारण की आजचा खास दिवस होता. गुरुवार पण होता, महाराजांची जयंती पण होती आणि महाराजांना पण पिठलं भाकर खूप आवडत होतं. आणि स्वामी समर्थ माऊलींना गजानन बाबांना पिठलं भाकर खूप आवडत होतं. म्हणून आज तोच प्रसाद मी केला, नैवेद्य वगैरे दाखवला. आणि महाराजांची जयंती आहे म्हणून माझ्याकडे फोटो आहे छोटासा. तर फोटो तुम्हाला इथं जर्मनीमध्ये DMमध्ये किंवा रोजमनमध्ये जायचं आणि आपल्याला आवडीनुसार जसा आपल्याला फोटो घ्यायचा आहे तसा मस्त प्रिंट करायची, तिथलीच एक फ्रेम घ्यायची आणि छान असा मस्त फोटो तयार होता. तर माझ्याकडे होताच आधी महाराजांचा फोटो. तर मी एक छोटंसं असं डेकोरेशन करून घेतलं आणि संध्याकाळी मग पूजा वगैरे करणार. तर इथं झाडझूड करून घेते. नंतर सर्व घर क्लीन झाल्यानंतर मला अन्वीला आणि अदितीला आणायला किंडरगार्टनमध्ये जायचं होतं आणि थोडं मार्केटमध्ये पण जायचं होतं. फुलं वगैरे आणायचे होते महाराजांच्या फोटोसाठी, हारासाठी आणि थोडे पूजेसाठी. तर सर्व झाल्यानंतर मुलींना घरी घेऊन येते आणि नंतर मग पूजा वगैरे करते. अदितीचे बाबा तर आज घरीच होते. तर आता मार्केटमध्ये जाते आणि मुलींना घेऊन येते. काय तुला काय वाटते? मला वाटतं पास झाली. हो, मला आणि आता तू उद्या आम्हाला कुठे फिरायला नेशील का? कुठे नेशील? उद्या नाही, अजून मला म्हणजे टाइम लागेल. ते एक कागद दिला तो मला आता दुसरीकडे एक ऑफिसमध्ये द्यावा लागेल. का बरं? मग एक कार्ड भेटेल ना मला. का बरं? ते टाइम लागते त्याला 1-2 दिवस.
अदितीला आधी सांगितलं की तुला काय वाटते, म्हणजे मी थोडी अशी मुद्दाम नाराज तिला फेस दाखवत होती. तर मला म्हणत होती, अम्मा तुझ्या चेहऱ्यावरून तर वाटते तू फेल झाली, मला सांग ना काय झालं. म्हटलं चल तुला किंडरगार्टनच्या बाहेर सांगते. नाही नाही आत्ताच सांग म्हणे मला. तर दोघीही मुली खूप खुश झाल्या होत्या. नंतर घरी आल्यानंतर थोडी आणखी क्लिनिंग वगैरे बाकी होती. जे मार्केटमधून थोडं सामान आणलं होतं ते मी काढून घेतलं. आणि आज बनवणार आहे मी संध्याकाळसाठी आपले खानदेशी मोठे. तर इथं डाळ पण मी भिजत घातलेली होती. जेव्हा आली लगेच मी डाळ भिजायला घातली. आधीच प्लॅन झालेला होता माझा संध्याकाळच्या जेवणाचा. तर इथं जी चवडीची डाळ आमच्याकडे ना खानदेशी जे मोठे बनवले जातात, कोणी कोणी त्यामध्ये तुरीची डाळ जास्त घेतात. तसं तर जो तुरीचे बारीक कणोर म्हणतात, कणोर म्हणजेच बारीक बारीक तुटलेली डाळ असते, त्याला कणोर म्हणतात. तर ते यामध्ये आधी बायका वापरायच्या, पण आता ते मिळत नाही. तर इथं मी चवडीची डाळ घेतलेली आहे 2 वाट्या. त्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी मुंगाची डाळ घेतलेली आहे, पण जास्तीत जास्त चवडीची डाळ असते त्यामध्ये. ते भिजत घालायचं आपल्याला, 2-3 घंटे भिजू घालून ठेवायचं आणि त्याच्याबरोबर मस्त कढी केली जाते. तर इथं मी दही लावलेलं होतं. दही फेटून घेतलं छान, त्यामध्ये मसाला वगैरे टाकून घेतला. आणि जे मोठ्यांसाठी मसाला लागतो त्यामध्ये भरपूर असा लसूण असतो, थोडी शोप घेतली जाते, जिरा घेतलं जाते. आणि इथं तुम्ही हिरव्या मिरच्या पण घेऊ शकता. हिरव्या मिरच्याचंच करायचं असेल. आधी बायका लाल मिरच्या पण यामध्ये वाटून घ्यायच्या, पण मी लाल मिरची पावडर टाकणार आहे, त्याच्यामुळे मी फक्त तेवढं डाळीसोबत वाटून घेतलं. आणि डाळ पण छान अशी मस्त मिक्सरला वाटून घ्यायचं. त्यामध्ये थोडासा गरम मसाला, हळद पावडर, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, एक कांदा कापून घेतला मी बारीक, आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं. आणि साईडलाच मी भांडं ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी, आणि हे आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर आधीच्या बायका मस्त असं वराट्यावरती वाटून घ्यायचे, आता मिक्सरला काढतात, पण खूप छान चविष्ट लागतात. गरम गरम खायचे, मस्त तेल टाकून घ्यायचं आणि चुरून मस्त कढीबरोबर खायचं. तर इथं मी पातेलं ठेवलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये, आणि चाळणी ठेवलेली आहे. आता या चाळणीमध्ये आपल्याला मोठे असे करून गोल गोल करून ठेवायचे स्टीम करण्यासाठी. आणि चवडीच्या डाळीचे जे मोठे असतात ना, ते लगेच होऊन जातात, अगदी 5 मिनिटामध्ये मोठे शिजून जातात. तुरीच्या डाळीचे पण शिजतात, मुगाच्या डाळीचे पण लवकर शिजतात. तर चेक करत राहायचं, जास्त टाईम याला लागत नाही, अगदी 5 मिनिटामध्ये शिजून जातात. तर इथं मी आता स्टीम करायला ठेवलेलं आहे, झाकण ठेवून मस्त 5 मिनिटामध्ये आपले मोठे तयार होतात. तर इथं बघा मी साईडलाच कढी माझी झालेली आहे, मस्त दह्याची कढी केलेली आहे. मी घरीच दही बनवते, त्याच्यामुळे कढीची चव मस्त लागते. आपली भारतात जशी कढी बनते तशीच बनते. आणि आज मी एक्झाम पास झालेली होती, म्हणून मैत्रीण आली होती भेटायला मला, शुभेच्छा द्यायला. तर संध्याकाळी ती आली, खूप छान वाटलं. नंतर गप्पा गोष्टी वगैरे केल्या, मग तिला पण मुठे वगैरे खायला दिलं, तिला खूप आवडले आपले मुठे. तिने आधी एक वेळ खाल्ले होते. नंतर आम्ही थोडा वेळ बसलो, नंतर महाराजांची पूजा वगैरे करून घेतली. जेव्हा मला एक्झामची डेट दिली आणि सांगितलं की 19 फेब्रुवारीला तुझी एक्झाम होईल, तेव्हा मी खूप खुश झाली. नंतर मी लगेच कॅलेंडर बघितलं, तर त्या दिवशी तर महाराजांची जयंती होतीच. हा व्हिडिओ तुम्हाला खूप लेट मिळेल, कारण की मी थोडी यामध्येच बिझी होती, थोडं कामं होते मला. आणि त्यातल्या त्यात गुरुवार होता, तर मी खूप खुश झाली. याच्यापेक्षा मोठा शुभ दिवस कोणता असणार आहे आपल्यासाठी. तर त्यांना मी लगेच हो सांगितलं. 8 वाजता मी सकाळी 8 वाजता कधीच मी प्रॅक्टिस केलेली नव्हती, तरी पण मी माझ्या टीचरला सांगून दिलं की हो त्या दिवशीच मी एक्झाम देणार. आणि रिझल्ट तुम्ही बघतच आहात. खूप छान वाटलं मला. फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी पास झाली. थेरी पण माझी फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाली होती, आणि प्रॅक्टिकल माझं फर्स्ट अटेम्प्टमध्येच झालं. त्याच्यामुळे आज मी खूप खुश आहे. तर चला पूजा करू. आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस्य सिंहासनाधीश्वर राजा अधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय. हर हर महादेव हर हर. महादेव. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असणार. आणि परत एकदा तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा.